अकोल्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी बसच्या काचा फोडल्या। अज्ञातांनी मनसेचे बॅनर फाडल्यानं कार्यकर्त्यांचा संताप। बाळापूरच्या तुलंगा परिसरामधील घटना। नागपूरच्या काटोलमध्ये तेलंगणा एक्सप्रेसमध्ये रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई। हैदराबादमधून दागिने, विदेशी चलन आणि रोकड चोरणाऱ्या टोळीला अटक। चोरट्यांकडून 1,55,00,000 ऐवज जप्त। ठाण्याच्या शहापूरमध्ये वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी खेचून चोरटे पसार। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। गोटेघर वाफे गावामधील प्रकार। शहापूर पोलिसात गुन्हा दाखल। परभणी महानगरपालिकेकडून धूळ सफाई करण्यासाठी यंत्राचा वापर। यंत्राच्या वापरामुळे कमी वेळेमध्ये जास्त सफाई। साताराच्या कराडमध्ये एसटी कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणामुळे शेतकऱ्याला 50,000 रोकड असलेली पिशवी परत। एसटी चालक घाडगे आणि वाहक कांबळे यांचा एसटी कामगार संघटनेकडून सत्कार। शिर्डीमध्ये आज साई परिक्रमा महोत्सव। साईनामाच्या जयघोषामध्ये हजारोंच्या संख्येनं भाविक परिक्रमा महोत्सवात सहभागी। नाशिक जिल्ह्यामध्ये खंडेराव महाराज यात्रेचा उत्साह। मनमाड शहरामधील पुरातन खंडोबा मंदिरामध्ये खंडोबा महाराजांची यात्रा पार पडली। 12 गाड्या ओढण्याची परंपरा देखील जपण्यात आली। नंदुरबार जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील 70% शेतकऱ्यांकडून ई-पीक पाहणी। ई-पीक पाहणीची नोंद करून देखील वेळेवर मोबदला मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची या पाहणीकडे पाहत। धुळे जिल्ह्यामध्ये आतापासूनच ऊसाच्या चाऱ्याचे भाव वाढले। 3,800 रुपये टन भावानं चाऱ्याची खरेदी।